बघा आता परिशिष्ट क्रमांक 6 आपण 5 काय बघितले, जे आदिवासी क्षेत्र आहेत भारतामध्ये, पूर्ण बंद्या काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जेवढे आदिवासी क्षेत्र आहेत त्या सगळ्या आदिवासी क्षेत्रांसाठी 10 राज्ये हे राखून ठेवलेले. जर समजा हे बघा याचा शब्दशः अर्थ कसा आहे बघा, शब्दशः अर्थ असा आहे की भारताच्या कोणत्या राज्यामध्ये जर आदिवासींची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र घोषित केल्या जातो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता बघा 6 नंबर, 6 परिशिष्ट कशासाठी आहे ते बघा. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यांचा समावेश शेड्यूल 6 मध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. किती राज्यांचा? 4 राज्यांचा. याच्यात एकही केंद्रशासित प्रदेश नाहीये. शेड्यूल 6 मध्ये काय फक्त आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे, लक्षात आलं? आता बघा इथं हे कट करतो, थोडं खाली लिहितो किंवा इथं वरील लिहितो बघा. आता बघा आपल्याला किती बघायचंय? 7 बघायचं. परिशिष्ट क्रमांक 7 बघायचं. हे बघा परिशिष्ट क्रमांक 7. 7व्या परिशिष्टामध्ये काय, जे केंद्र आणि राज्य जे आहेत ते केंद्र आणि राज्य यांचे संबंध, केंद्र आणि राज्यांचे संबंध. बघा मास्तराचं अक्षर तितकं चांगलं नाही, आपलं अक्षर तितकं चांगलं नाही कारण की आता बोर्ड आहे, बरोबर आहे का? समजून घ्या. केंद्र आणि राज्य संबंध यामध्ये काय, केंद्र सूची आहेत, राज्य सूची आहेत आणि आणखीन कोणती सूची आहे? समवर्ती सूची. लक्ष द्या, समवर्ती सूची. तर परिशिष्ट 7 मध्ये कशा समावेश होते? केंद्र आणि राज्य यांचा थेट संबंध दर्शविला जातो. थोडक्यात सांगायचं म्हणजे राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची यांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. आता बघा 8. हे बघा 8वं परिशिष्ट. हे बघा 8वं परिशिष्ट. आता 8वं परिशिष्ट कशासाठी आहे बघा? 8वं परिशिष्ट, तर 8वं परिशिष्ट जे आहे, 8वं परिशिष्ट, तर 8व्या परिशिष्टामध्ये भाषा आहेत बघा. भाषा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाषा आहेत. 8 शेड्यूल 22 भाषा आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये. अधिकृतपणे भाषा आहे, जे तुम्ही तुम्हाला सांगितलं पाठीमाग अधिकृत भाषा 8वं शेड्यूल म्हणलं की या 22 भाषा याला पाहिजे. ठीक आहे, 22 भाषा. आता मूळ जी राज्यघटना होती, त्यामध्ये 22 भाषांचा समावेश नव्हता. त्यानंतर हळूहळू पद्धतीने घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामध्ये काही भाषा समाविष्ट करण्यात आला. आणि आता सध्याच्याला आज मी जे लेक्चर शिकवतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 22 भाषा आहेत. आता उद्याच्याला किती होतात ते मला माहित नाही, झाल्याच्या नंतर आपण अपडेट येऊच. ठीक आहे, 22 भाषा आहेत. आता बघा हे झालं 8. आता आपल्याला बघायचे 9 नंबर. इथं कट करतो बघा, हे इथं कट करतो. आता हे सगळा बोर्डच कट करतो बघा. आता बघा परिशिष्ट क्रमांक 9. परिशिष्ट क्रमांक 9 यामध्ये कसं आहे बघा, जे 1951 साली जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती, कायद्याचे संरक्षण आहे बघा. इथे कायद्याचे संरक्षण असा उल्लेख आहे, परंतु हा पुस्तकी भाषा आहे. थोडक्यात सांगायचं झालं, जी जमीन अधिग्रहण झालेला होता कायदा, त्या जमिनी अधिग्रहणा संदर्भात कायद्याचे संरक्षण आणि कायद्याची या ठिकाणी स्पष्टपणे भाषा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती? 9th शेड्यूल मध्ये. ठीक आहे. आता बघा 10, 11 आणि 12. हे बघा. आता बघा हा झाला ना, हा कशा संदर्भात सांगितला? कायद्याचे संरक्षण किंवा जे आपले जमीन अधिग्रहणा संदर्भात जो कायदा होता त्याच्या संदर्भात ही 9वं शेड्यूल आहे. आता बघा 10वं शेड्यूल. 10वं शेड्यूल फार महत्वाचं आहे बघा. पक्षांतर बंदी कायदा. आता पक्षांतर बंदी कायदा जे होता, ते पक्षांतर बंदी कायदा भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये होता का? नव्हता. तो केव्हा समाविष्ट करण्यात आला बघा? 1985 साली. 1985 साली समाविष्ट करण्यात आला. आणि जे सगळे जे पळतात ह्या पार्टी त्या पार्टीचा, हा महत्वाचा आहे. सध्या हा कायदा फार चर्चेत आहे बघा. हा प्रश्न येणं एक इम्पॉर्टंट आहे.
तर हा आपण लक्षात असू द्या. बघा 11व्या परिशिष्टामध्ये काय पंचायत राज. पंचायत राज जी आपली 73वी घटना दुरुस्ती केलेली होती, 72वी घटना दुरुस्ती जी केलेली होती, त्या घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राज, कोणती पंचायत राज? ग्रामीण पंचायत राज. बघा ग्रामीण जे आपले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहेत का, त्यांचा समावेश या 11व्या परिशिष्टांमध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे.